एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बिकट वाट वही वाट नसावी ही अनंत वंदी यांची इयत्ता 9वीची कविता आहे, त्यावर आपण प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। सुरुवातीस पाहूया शब्दार्थ व टिपा। शब्दार्थ व टिपा। बिकट कठीण, वहिवाट नेहमीचा मार्ग, धोपट नीट सरळ, सालस प्रामाणिक, निखालस निर्भेळ स्पष्ट, नास्तिक ईश्वराला न मानणारा, दुर्मुखलेला उदास, व्यय खर्च, सत्संग चांगली संगत, द्वैत भेदभाव, नौबत मोठा नगारा, डंका गाजणे, प्रसिद्धी मिळणे। अचूक पर्याय निवडून पुढील कवितेच्या ओळी पूर्ण करून लिहा। सुविचारा कातरू नको डॅश, आणि इथे 4 पर्याय दिले आहे। यातील योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे। सुविचारा कातरू नको डॅश, हरिभजना विस्मरू नको, मूर्खाची ती मैत्री नको, थोरपणाला मिरवू नको, सत्संगत अंतरू नको। आणि यातील योग्य पर्याय आहे सुविचारा कातरू नको, सत्संगत अंतरू नको। दुसरा प्रश्न आहे माय बापावर रुसू नको डॅश, हे 4 पर्याय दिले, त्यातील योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे। माय बापावर रुसू नको, दुर्मुखलेला असू नको, गर्वभार हा वाहू नको, द्वैताला अनुसरू नको, कधी रिकामा बसू नको। आणि यातील योग्य पर्याय आहे माय बापावर रुसू नको, दुर्मुखलेला असू नको। या व्हिडिओत आपण बिकट वाट वही वाट नसावी या इयत्ता 9वीच्या कवितेवर काही प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। तर चला सुरू करूया। खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा। प्रश्न पहिला, कवीने आपल्याला कोणत्या मार्गाने जाण्यास सांगितले आहे? उत्तर, कवीने आपल्याला धोपट मार्गाने म्हणजे सरळ व योग्य मार्गाने जाण्यास सांगितले आहे। प्रश्न दुसरा, स्वहितासाठी कोणती गोष्ट करू नये? उत्तर, स्वहितासाठी उगीच कुणाची निंदा स्तुती करू नये। खालील प्रश्नांची उत्तरे 3 ते 4 वाक्यात लिहा। प्रश्न पहिला, कवी अनंत फंदी यांनी कोणता उपदेश केला आहे? उत्तर, कवी अनंत फंदी यांनी आपल्याला नेहमी सरळ व योग्य मार्गाने जाण्यास सांगितले आहे। आपले जगणे, बोलणे, वागणे सरळ असावे, उगाच भरकटू नये, कुणावर राग न धरता अंगी नम्रता बाळगावी, दारी आलेल्या अतिथीला मुठभर द्या म्हणजेच दारी आलेल्या अतिथीला दान करा, मायबापावर रुसू नका, दुर्मुखलेलं म्हणजेच दुःखी उदास असू नको, व्यवहारामध्ये फसू नको, रिकामा बसू नको, क्रियाशील राहा, परंतु पोटासाठी नसत्या उलाढाली करू नको, हा उपदेश केला आहे। प्रश्न दुसरा, कवीने कोणत्या गुजगोष्टी सांगितल्या आहेत? उत्तर, स्वहितासाठी कुणाची उगीच निंदा स्तुती करू नये, एखाद्या वेळेस शहाण्याची खुशामत करणे बरे, परंतु मूर्खाशी मैत्री नको, तूप साखर चोरण्यापेक्षा कष्टाची भाजी भाकरी चांगली, देवाने जे दिले आहे त्यातच सुख मानावे, विटू नये, धनसंचयाचा सत्कार्यासाठी उपयोग करावा, विचार चांगले असावे, सत्संगत सोडू नये, भेदभाव करू नये। या गुजगोष्टी कवीने बिकट वाट वही वाट नसावी या कवितेतून सांगितल्या आहेत। प्रश्न तिसरा, खालील पद्यखंडावरील प्रश्नांची उत्तरे लिहा। मुलांनो, हे या कवितेवरील अधिक प्रश्न आहेत, ते तुम्हाला पाठ्यपुस्तकात दिलेले नाही आहेत। खालील पद्यखंडावरील प्रश्नांची उत्तरे लिहा। असल्या गाठीस धनसंचय, कर सत्कारी व्यय हटू नको, आता तुझ गुजगोष्ट सांगतो, सत्कर्मातू टाकू नको। पहिला प्रश्न आहे,
वरील पद्यखंड कोणत्या कवितेतील आहे? उत्तर, वरील पद्यखंड बिकट वाट वहिवाट नसावी या कवितेतील आहे. प्रश्न दुसरा, या कवितेच्या कवीचे नाव लिहा. उत्तर, या कवितेच्या कवीचे नाव आहे अनंत फंदी. वरील काव्यरचना कोणत्या काव्य प्रकारात मोडते किंवा लिहिली आहे? उत्तर, वरील काव्यरचना फटका या काव्य प्रकारात मोडते किंवा लिहिली आहे. प्रश्न चौथा, आपल्याजवळ असलेल्या धनसंचयाचा उपयोग कसा करावा असे कवी म्हणतात? उत्तर, आपल्याजवळील धनसंचयाचा सत्कार्यासाठी उपयोग करावा असे कवी म्हणतात. जर आपल्याला या व्हिडिओतील कंटेंट आवडले असल्यास काइंडली शेअर, सबस्क्राईब अँड लाईक. धन्यवाद.